नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अणुऊर्जा विभागात भरती निघाली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर कनिष्ठ खरेदी सहाय्यक म्हणजे ज्युनियर परचेस असिस्टंट आणि कनिष्ठ स्टोअर कीपर ज्युनियर स्टोअर कीपर अशा 2 पदांसाठी इथे भरती निघाली आहे। कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी इथे सुवर्ण संधी आहे। चला तर आता आपण डिटेलमध्ये भरतीचं जे PDF आहे त्यासाठी सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन भरतीच्या नोटिफिकेशनसाठी लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा भरतीबद्दलची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर जसं आपण इथे डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप इथे माहिती पाहणार आहोत या PDF मध्ये। तर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे 2 DPS 2023। याचं ड्युरेशन दिलं आहे। ड्युरेशन म्हणजे कुठल्या तारखेपासून ते कुठल्या तारखेपर्यंत फॉर्म भरायचा। तर 10 डिसेंबरपासून हा अर्ज फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे ते 31 डिसेंबर ही त्याची शेवटची डेट आहे। आणि टेंटेटिव्ह एक्झामचं शेड्यूल दिलेलं आहे, म्हणजे टेंटेटिव्ह एक्झाम तुमचं जे आहे ती कधी होऊ शकते तर ती 3rd वीक ऑफ जानेवारी 2024 म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या हफ्त्यात होऊ शकते। इथे त्यांनी डिटेल्स ऑफ पोस्ट दिलेला आहे। ज्युनियर परचेस असिस्टंट, ज्युनियर स्टोअर कीपर। त्याचं क्लासिफिकेशन कुठल्या पोस्टमध्ये होतं ते ग्रुप C मध्ये होतं। त्याचं पे लेवल किती आहे तर लेवल 4 मध्ये त्याचं पे लेवल येतं 25,500 to 81,100। एज लिमिट किती दिलं आहे इन बिटवीन 18 to 27 इयर्स। वॅकन्सीज अँड रिझर्वेशन्स इथं दिलेलं आहे त्यांनी कॅटेगरी वाईज। SC कॅन्डिडेटसाठी 6 पोस्ट आहेत, ST साठी 6 आहेत, OBC साठी 20 पोस्ट आहेत, EWS साठी 5 आणि अनरिझर्वसाठी 25। तर JPA म्हणजे ज्युनियर परचेस असिस्टंटसाठी एकूण 17 आहेत आणि JSK म्हणजे ज्युनियर स्टोअर कीपरसाठी एकूण 45 म्हणजे 45 असे एकूण 62 पोस्ट इथे आहेत। इथं एज रिलॅक्सेशन एज लिमिट दिलेलं आहे। एज लिमिट 18 to 27 हे दिले आहे। रिमार्कमध्ये त्यांनी दिले आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव बॉर्न बिटवीन 31 डिसेंबर 1996 टू 31 डिसेंबर 2005। इथे त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलं आहे। SC ST कॅन्डिडेटसाठी 5 इयर्सचा आहे, OBC कॅन्डिडेटसाठी 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे आणि बाकी PWD, अनरिझर्व, OBC ST एक्स सर्व्हिसमॅन असं सगळ्यांसाठी इथे कॅटेगरी वाईज त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ फाइल्ड बाय द कॅन्डिडेट in the online examination form and the same recorded in the matriculation secondary examination certificate will be accepted by this directorate for determining the age and no subsequent request for change will be considered or granted। म्हणजे तुम्ही जे फिल करताना डेट ऑफ बर्थ कुठली फिल करायची आहे तर ती तुमची मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे जे तुमचं 10वीचा रिझल्ट असेल 10वीचं सर्टिफिकेट त्यावर जी तुमची डेट मेन्शन असेल तीच तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही चेंज किंवा चेंजसाठी रिक्वेस्ट वगैरे केली तर ती कन्सिडर केली जाणार नाही किंवा ती ग्रांट केली जाणार नाही असं इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर इथे आता क्वालिफिकेशन त्यांनी मेन्शन केलेलं आहे। तर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन सायन्स विथ 60 मार्क्स और 60% और कॉमर्स इन ग्रॅज्युएट और 60% और डिप्लोमा इन मैकेनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर सायन्स विथ 60 मार्क्स फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीज। म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट स्टुडंट्स असाल, तेही डिप्लोमा असाल किंवा कॉमर्स असाल किंवा सायन्समधून असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अप्लाय कसं करायचं ते सुद्धा इथे त्यांनी स्टेप बाय स्टेप सगळं दिलेलं आहे। ॲप्लिकेशन फी तर SC ST कॅन्डिडेट, वुमन आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी इथे फी एक्झेम्प्टेड आहे, यांना कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं नाही आणि बाकीचे जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 200 इथेही शुल्क आहे।
Option to submit application form will be available only after payment of application fee wherever applicable. जर तुम्ही बाकीच्या अनरिझर्व किंवा OBC कॅटेगरीचे जे असाल तर तुम्ही जर पहिले पेमेंट केल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकतात. त्यांनी पेमेंटचं लिंक दिलेलं आहे कसं तुम्ही पेमेंट करायचं आहे. सेंटर ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलं आहे. लेवल 1 आणि लेवल 2च्या ज्या एक्झाम होणार आहे त्याची जी माहिती आपण पुढे घेणार आहोत. तर त्याचं कुठे असणार आहे एक्झामिनेशन सेंटर्स मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, इंदोर, बेंगलोर, हैदराबाद, चंदीगढ़, गुवाहाटी अँड नागपूर. हां, कॅन्डिडेट मे इंडिकेट देअर चॉईस ऑफ सिटी इन द ऑर्डर ऑफ प्रेफरन्स at least 3 cities in the application form. Allocation of center will be decided based on the number of candidate registering for each city. जसं आपण आता फॉर्म भरताना तिथे 3 कॅटेगरीज किंवा 3 सिटीज दिले असतील त्यापैकी पहिला प्रेफरन्स तुम्ही जर मुंबईमधून अर्ज करत असाल तर मुंबईमध्ये द्यायचे, दिल्लीमधून किंवा तुम्हाला जे वाटेल असे तुम्ही 3 प्रेफरन्स तिथे सिलेक्ट करायचे आहे. आणि त्या 3 प्रेफरन्सपैकी जिथे अवेलेबिलिटी असेल किंवा जिथे रजिस्टर्सचे जे रजिस्टर किती स्टुडंट्सने रजिस्टर केलं, विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं त्या कॅटेगरी वाईज तिथे तुम्हाला जे सेंटर आहे ते अलॉकेट केलं जाईल. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं 2 टाईप्समध्ये होणार आहे, लेवल 1 आणि लेवल 2. लेवल 1 हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि लेवल 2 हे डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं दिलं आहे इंडकेशन ट्रेनिंग. आफ्टर सिलेक्शन ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट 6 months इंडकेशन ट्रेनिंग इज मॅन्डेटरी. म्हणजे तुम्ही जर सिलेक्ट झालं तर तुम्हाला पहिली जी 6 monthची ट्रेनिंग आहे ती तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्ही जे कंटिन्यू आहे ते कामाला सुरुवात करू शकतात. त्याचीसुद्धा माहिती इन डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. तर इथं त्यांनी लेवल 1चं दिलं आहे. रिटन एक्झामिनेशन OMR बेस्ड ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स जे आहे ते होणार आहे. जनरल इंग्लिश 50 क्वेश्चन्स असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग सायन्सचं जे आहे ते बेसिक कन्सेप्ट असणार 12th स्टँडर्डपर्यंतच्या लेवल जे असते म्हणजे क्वेश्चन्स आहेत ते 12th स्टँडर्डच्या लेवलचं असणार आहे. त्यानंतर त्याच्यात 2 पार्ट्स आहेत, A आणि B. तर Aवाला जनरल इंटेलिजन्स आहे आणि B बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे, त्याचीसुद्धा लेवल आहे ती 12th स्टँडर्डचं असणार आहे. एकूण 60 क्वेश्चन्स येणार. पार्ट Cमध्ये क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे, त्यात अर्थमॅटिक येणार आहे. पार्ट Dमध्ये जनरल नॉलेज आणि पार्ट Eमध्ये कम्प्युटर नॉलेज असणार आहे. असे हे 20-20 मार्क्सचे असणार आहे. ओव्हरऑल तुमचा जो क्वेश्चन्स असणार आहे ते किती असणार आहे 200 क्वेश्चन्स असणार आहे. आणि ड्युरेशन किती आहे ते तुम्हाला 2 hours ड्युरेशन दिलं आहे. आणि जे डिसेबिलिटी स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी 2 hours 40 minutes म्हणजे त्यांच्यासाठी 40 minutesचा इथे टाईम जास्त त्यांनी दिलेला आहे. लेवल 2 रिटन एक्झामिनेशन डिस्क्रिप्टिव्ह टाईप. तर इथे त्यांनी दिलेलं आहे इंग्लिश लँग्वेज अँड कम्परेन्शन्स. तर पार्ट 1मध्ये काय असणार आहे इंग्लिश लँग्वेज कंप्रायझिंग ऑफ कम्परेन्शन, प्रिसे अँड इंग्लिश ग्रामर 50% ते असणार टू बी रिटन इन इंग्लिश. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. पार्ट B काय असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट कंप्रायझिंग ऑफ एसे, नोटिंग अँड ड्राफ्टिंगचं जे असणार आहे ते आहे. ते पण 50%मध्ये दिले. तिथे टू बी प्युअरली रिटन आयदर इन इंग्लिश ऑर इन हिंदी. आन्सर शुड नॉट बी रिटन इन कॉम्बिनेशन ऑफ बोथ इंग्लिश अँड हिंदी. आयदर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता आयदर हिंदीमध्ये, दोघांपैकी एक कुठले तरी आहे जे सिलेक्ट प्रॉपर लिहायचं तर तुम्ही पूर्ण इंग्लिशमध्ये लिहू शकता, नाही तर पुन्हा हिंदी असं दिलेलं आहे. मिक्समध्ये तुम्हाला नाही लिहू शकत असं इथे मेन्शन केलेलं आहे. याचा मॅक्स ड्युरेशन किती आहे, मार्क्स किती आहेत, मॅक्सिमम मार्क्स तर 100 मार्क्स आहे. ड्युरेशन 3 hours आहे. आणि डिसॅबिलिटी स्टुडंटसाठी इथे ड्युरेशन 4 hours म्हणजे 1 hour एक्स्ट्रा दिलेलं आहे. इथे दिलेलं आहे ऑल कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड अँड फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया विल बी कॉल फॉर लेवल 1 एक्झामिनेशन. सगळ्यात पहिले जे अप्लाय केले असतील आणि जे एलिजिबिलिटी असतील त्या क्रायटेरियामध्ये त्यांना लेवल 1 एक्झामिनेशनसाठी म्हणजे तुमचं जे ॲडमिट कार्ड असेल ते तुम्हाला येईल. त्यानंतर क्वेश्चन्स फॉर लेवल 1 एक्झाम विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. द क्वेश्चन्स विल बी इन इंग्लिश और हिंदी रिस्पेक्ट्स ऑफ B, C, D, E. क्वेश्चन्स फॉर पार्ट A विल बी इन इंग्लिश म्हणजे A पार्ट जो असणार आहे इथे आपण जो आहे तो जनरल इंग्लिश
तो तुम्हाला पुन्हा इंग्लिशमध्ये येणार आहे आणि बाकीचे जे असणार आहे ते तुम्हाला आयदर हिंदी और इंग्लिश येऊ शकतात. ते तुम्ही तुमच्या प्रेफरन्सने किंवा तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या क्वेश्चनचे आन्सर करायला, ते इंग्लिश किंवा हिंदी ही लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. There will be negative marking of 0.25 marks for each wrong answer in level 1 examination objective multiple choice type. म्हणजे जे लेवल 1 टाईप जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनची जी एक्झाम असणार आहे त्यात नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित रित्या जे काही आन्सर असेल, उत्तर असेल कुठल्याही क्वेश्चनचं प्रश्नाचं, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या विचार करूनच द्यावं लागेल. आणि त्यात नेगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तिथे तुमची मार्क्ससुद्धा कमी होऊ शकतात आणि मग तुम्हाला मार्क लिस्टमध्ये यायला किंवा जे सिलेक्ट लिस्टला जेवढा क्रायटेरिया असेल त्यात तुम्हाला कमी मार्क्स येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करून किंवा विचार करूनच खात्रीशीर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. द क्वालिफाईंग स्टँडर्ड फॉर लेवल 1 एक्झामिनेशन 40% असणार आहे. जर आता मी सांगितलं तुम्हाला क्वालिफाय करायचं असेल तर जनरलसाठी 40% आहे, EWS कॅन्डिडेट्स आणि SC ST OBC आणि EXSM कॅन्डिडेटसाठी 33% आहे. तसंच लेवल 2 एक्झामिनेशनचं क्वालिफाईंग किती 50 मार्क्स पाहिजे जनरल कॅन्डिडेटसाठी आणि EWS कॅन्डिडेटसाठी आणि बाकी SC OBC या कॅन्डिडेटसाठी 40% हे क्रायटेरिया त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर द लेवल 1 अँड लेवल 2 एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन द सेम डे. द लेवल 1 अँड 2ची जी एक्झाम आहे ती सेम डेसुद्धा होऊ शकते. त्यानंतर हाऊएव्हर ओनली दोज लेवल 2 पेपर्स डिस्क्रिप्टिव्ह ऑफ कॅन्डिडेट who have been shortlisted in level 1 exam will be evaluated. In case of more number of candidates qualifying in level 1 examination, then the candidate will be shortlisted for level 2 examination up to 20 times of the vacancies indicated in each category. समजा जे फर्स्ट जे सिलेक्ट झाले शॉर्टलिस्ट झाले तर ते लेवल 2 साठी जे आहे ते जे वॅकन्सीचे 20 टाइम्स त्यांना ईच कॅटेगरीसाठी ते मेन्शन केलेलं आहे. शॉर्टलिस्टचं जे आहे ते वॅकन्सीज असणार आहे. त्यानंतर induction training program for the post of JPA and JSK. So on completion of medical examination, selected candidate will be inducted as a trainee for a period of 6 months or consolidated stipend ₹18,000 per month plus additional stipend of 25% on actual stipend will be paid in lieu of provision of accommodation. A book allowances on one-time grant of ₹3,000 will be also given. तर जसं मी सांगितलं की तुमचं जे तुम्ही सिलेक्ट झालं त्याच्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि तुम्ही ज्या दिवसापासून तिथे ऑफिसर रुजू व्हाल किंवा तिथे म्हणजे रुजू व्हाल फर्स्ट डेपासून तर तिथे त्यापासून 6 मंथचं जे आहे पहिले 6 मंथचा पिरियड जो आहे तो तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळं ट्रेनिंग वगैरे दिलं जाईल आणि तुम्हाला 18,000 पर मंथ स्टिपंड प्लस ॲडिशनल 25% स्टिपंड प्लस 3,000 तुमचं जे आहे अलाउन्सेस असं तुम्हाला तिथे पहिले 6 मंथसाठी दिलं आहे. त्यानंतर जे 6 मंथ नंतर जे तुमची सॅलरी स्टिपंड असणार आहे ती ॲज इट इज जे बेसिकनुसार असणार आहे ती कंटिन्यू तुमची होणार आहे. त्यानंतर आपण सक्सेसफुल कंप्लेंशन ऑफ ट्रेनीज विल बी कन्सिडर फॉर अपॉइंटमेंट इन द ग्रेड ऑफ JPA and JSK. The decision of the component authority on the cadre and place of posting will be final and binding on the candidates. त्यानंतर ऑन अपॉइंटमेंट ऑफ ॲज JPA and JSK एंट्री पे ऑफ ₹25,500 per month in pay matrix level 4 plus applicable allowances to grade as per rules given. म्हणजे जे पर मंथ जे तुम्हाला दिलं आहे स्टार्टिंगला ते 25,500 हे दिलेलं आहे मॅट्रिक्स लेवल 4 नुसार. त्यानंतर द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू अप्लाय to other government departments during the training and for 1 year after appointment without prior intimation and approval of the component authority. म्हणजे सगळ्यात हा जो मुद्दा आहे तो तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात घ्या. जर तुम्ही सिलेक्ट झाला तर 6 महिन्याच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये किंवा तुम्ही पूर्ण त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये
सिलेक्शनच्या नंतर तुम्ही दुसरा कुठलाही गव्हर्नमेंटची जी एक्झाम आहे त्यासाठी किंवा जे दुसऱ्या एक्झामिनेशनसाठी भरतींसाठी तुम्ही अप्लाय नाही करू शकत असं त्यांनी इथे दिलं आहे. त्यांच्या इंटिमेशनशिवाय तुम्ही अप्लाय नाही करू शकत असं त्यांनी इथे व्यवस्थितरित्या मेन्शन केलं आहे. त्यानंतर बॉन्ड ॲग्रीमेंट. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू एक्झिक्यूट. त्यानंतर इथे त्यांनी बॉन्ड ॲग्रीमेंट दिलं आहे. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू एक्झिक्यूट अ बॉन्ड to complete the training and to serve Directorate of Purchase and Stores if offer appointment after the training for a period of 3 years after appointment. A trainee who fails to complete the training or serve the Directorate for 3 years after appointment will be liable to pay the Directorate a sum equivalent to aggregate amount of the stipend. असं त्यांनी इथे बॉन्ड दिलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स किंवा जे लागणार आहे कुठले तर असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुद्धा त्यांनी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे त्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युजिंग ऑन स्क्राईबचं इथे तुम्हाला हा जे आहे ते तुम्ही फिल करून तुम्हाला हे सुद्धा अटॅच इथे करायचं आहे. त्यानंतर फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी सबमिटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल एम्प्लॉई जे असतील त्यांच्यासाठी हा एज रिलॅक्सेशनचा हा जो फॉर्म आहे तो आहे. त्यानंतर हा सर्टिफिकेट फॉर सर्विंग डिफेन्स पर्सनल जे असतील त्यांच्यासाठी इथे फॉर्म आहे. इथे सगळे जे असे फॉर्म्स आहेत ते इथे तुम्हाला दिलेले आहेत. हे इथे सगळं तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आपण या अणुऊर्जा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2 पोस्टसाठी इथे ही संपूर्ण माहिती बघितली आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसह जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा होऊ शकतो आणि तुमचे कॉमर्स किंवा सायन्स किंवा जे डिप्लोमाचे फ्रेंड्स असतील मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत हा फॉर्म पोहोचू शकेल आणि ते या अर्जासाठी अप्लाय करू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांपर्यंत शेअर करा. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.